डोंबिवली बोईसर ह्या ट्रेनने प्रवास करत आम्ही पालघरला उतरलो आणि जवळच्याच एका हॉटेलमध्ये सकाळची न्याहारी उरकून घेतली. बाहेर मस्त चहा घेतला आणि स्टेशन परिसरातूनच खाजगी जीपने चहाड घाटात असलेल्या वाघोबा देवस्थानाकडे आम्ही निघालो. अवघ्या काही मिनिटातच त्या जागेपाशी येऊन पोचलो. घाटातले हे वाघोबा देवस्थान काळदुर्गच्या पायथ्याचा परिसर. घनदाट अशा वनराईने वेढलेला हा परिसर शांततेसोबतच निसर्गातील अवीट गाण्याचा सूर अगदी कानाशी जुळवत ठेवतो. हे सुख अहो वेगळंच. वाघोबा मंदिरा इथूनच काळदुर्गचा माथा गाठल्यास साधारण 1 ते 1.5 तासाचा अवधी लागतो. ह्यावेळेस आमच्या सोबत यातींची छोटीही असल्याने आमची निवांत चढ उतराई सुरू होती. तिचे बोबडे, निरागस बोल आणि उत्साह आम्हाला चालता बोलता घामाचलेल्या आणि थकलेल्या या शरीर मनास रिफ्रेश करत राहील. अंगाखांद्याची लुडबुड करणारा हा मुक्काट वारा आणि सभोवतालचं हे मनमोहक दृश्य शरीर मनाला तजेला देत होतं. बरेच महिन्याने किंवा वर्षाने मला अशी सह्यवेळी वाट पकडल्याने मन कसं सुखावलं जात होतं. खरं तर इथल्या या गिरिदुर्गांची, या डोंगर दऱ्यांची जादूच लय न्यारी. एकदा का या गिरिदुर्गांच्या आणि चैतन्यमय ह्या सृष्टीच्या सहवासात आपण आलो की आपले पाय काही माघारी निघू पाहत नाही. ते इथे स्थिर पाहतात नाही. नुकतेच नव्याने जिल्हा म्हणून घोषित झालेल्या पालघरमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. मुंबई आणि ठाणेपासून अगदी एका दिवसात हा किल्ला पाहता येतो. चहाड घाट आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असावा. गडमाथ्याचा विस्तार कमी असल्याने हा किल्ला पाहण्यास तसा फारसा वेळ लागत नाही. मात्र असे असूनही हा किल्ला इथल्या निसर्ग सौंदर्याने आपल्या मनावर जादुई भुरळ घालतो हे नक्की.